या कुणबी दाखल्यांचा सुळसुळाट झाला होता पैसे देऊन, आता ते आणखीन सोपं केलं. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे कायद्यातील एका बाजूला पळवाटांचा त्या ठिकाणी दुरुपयोग होऊ शकतो, तर दुसरीकडे मात्र ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की कोणाच्या अधिकार क्षेत्रात ते व्हायला हवं होतं त्यामध्येही पळवाट असल्याचं दिसतंय. विकास लवांडेजी, सरकारच्या GR वर तुमची नेमकी भूमिका काय आहे? योग्य निर्णय झाला असल्याचं तुम्हाला वाटतंय का? सरकारने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे का? कारण पुन्हा एकदा या निर्णयावरून संभ्रम आपल्याला मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांमध्ये पाहायला मिळतोय. विकासजी, खरं तर कालचा GR ज्यावेळेस घेऊन आलेलं होतं, मंत्रिमंडळाची जी उपसमिती होती, त्या उपसमितीचे जे सदस्य होते ते सगळे सदस्य आणि त्यांच्यासोबत सदस्य नसलेले ओबीसीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री असलेले जयकुमार गोरे आणि समितीतले सदस्य महाजन, हे दोन तर ओबीसी लोक त्याच्यामध्ये आहेत. हे दोन महत्वाचे ओबीसी नेते त्याच्यामध्ये तिथे तो GR घेऊन जरांगे पाटलांकडे स्टेजवर आले होते, तिथे चर्चाही केली होती. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस स्वतः जाहीरपणे भाषणात अनेकदा बोललेले आहेत की माझा DNA ओबीसी आहे, भारतीय जनता पार्टीचा DNA ओबीसी आहे. मग आम्ही असा अर्थ काढला काल की ज्या अर्थी जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री ओबीसी नेते किंवा गिरीश महाजन त्या उपसमितीतले हे सगळेजण तिथे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचा DNA ओबीसी असं ते जाहीरपणे सांगतात. याचा अर्थ जरांगे पाटील, मराठा सगळे जे लोक आहेत आणि ओबीसी या दोघांनाही संयुक्तपणे तो सामंजस्याने किंवा संमतीने GR काढलाय असा आम्ही त्याच्यातनं काल अर्थ घेतला. परंतु आज दिवसभरामध्ये आज अनेक ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या, ऐकल्या, त्याचबरोबर सिद्धार्थ शिंदे सारख्या अनेक कायदे तज्ञांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. तेव्हा असं लक्षात आलं की इथे ज्या पद्धतीनं एक जुनी म्हण आहे आमच्याकडे की औषध जुनच बाटली नवीन, अशा पद्धतीचं काय त्याच्यात झालंय का? कारण दोन्ही समाज आज अस्वस्थ आहेत. मराठा समाजाला सुद्धा या GR मध्ये ठामपणे असं सांगता येत नाहीये की नवीन काय आम्हाला मिळाले, कारण कुणबी आणि मराठा एक आहेत. या संदर्भातला GR सरकार म्हणते आम्ही 2 महिन्यानंतर काढणार आहे, पण या GR मधून नवीन काय मिळालं? कारण जुनच सगळं आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळायला 94 पासून सुरुवात झाली, 2004च्या सुधारित GR नंतर आणखी मोठ्या प्रमाणावर मिळाली. आता याच्यातून नवीन काय मिळालं? तर ज्यांचे कुणबीचे पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता ओबीसीचं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळालं की ते ओबीसी ठरतील. ही प्रक्रिया जुनीच 25-30 वर्षापासून सुरू आहे. जे स्वतःला बीजेपीचे प्रवक्ते आता इथे नाहीयेत, पण अनेक वेळा 3-4 दिवस बीजेपीचे प्रवक्ते ठामपणे सांगतायत की अजित चव्हाण नावाचे बीजेपीचे प्रवक्ते बघा, सहमुख्य प्रवक्ते, ते ठामपणे सांगतात की आम्ही 96 कोळी मराठी आहोत, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. मग आता जर बीजेपीची ही भूमिका असेल तर मग आता काल गुलाल उधळणाऱ्या मराठ्यांना काहींना प्रश्न पडलाय की आपला जर कुणबीचा पुरावा मिळालाच नाही तर मग आपण ओबीसी कसे होणार आहोत किंवा आपल्याला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार आहे? कारण जुने आता जर का त्या GR मध्ये कालच्या पाहिलं, जर संदर्भ पाहिले पडताळणीचे संदर्भ, तर 2012 पासून 23 किंवा 24, 18 हे सगळे GR जे पडताळणीच्या संदर्भातले हे सगळे संदर्भ आहेत. म्हणजे पडताळणीमध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे. कुणालाही आता जात पडताळणी करून घ्यायची असेल तर ते पुरावे द्यावेच लागतील. केवळ गॅजेटियरचा पुरावा तिथे कितपत ग्राह्य धरला जाईल पडताळणी समितीवर हा प्रश्न शिल्लक राहतो. परंतु इथे फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार 2 मराठा उपमुख्यमंत्री असलेल्या त्या दोन्ही नेत्यांना मात्र याच्यामध्ये बाजूला ठेवलंय का काय असं स्पष्टपणे त्याच्यात दिसतं. बरोबर आहे विकासजी, तुम्ही अगदी मूळ मुद्द्याकडे पुन्हा एकदा चर्चा आणलेली आहे की तुमची भूमिका काय ते तर आम्ही समजूनच